नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पिशवी शिवून दाखवणार आहे. ती पिशवी म्हणजे आजोबांची पानाची पिशवी. तर माझे आजोबा नेहमीच एक पानाची पिशवी वापरतात आणि ती पिशवी घेऊन ते शेतात पण जातात, बाजारात पण जातात. हातात काठी आणि पानाची पिशवी घेऊन ते जातात. तर त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला एक पिशवी शिवून दाखवणार आहे. मी प्रयत्न करणार आहे त्यांच्यासारखीच होईल आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करणार आहे. तर पिशवी शिवून झाल्याच्या नंतर ती पिशवी मी माझ्या आजोबांनाच देणार आहे. मी जेव्हा गावाला जाईन तेव्हा मी त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहे. तर पिशवी मी कशी शिवते ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता पिशवी शिवायला सुरुवात करूया. तर पिशवी शिवायला आपण सुरुवात करूया. तर पिशवी शिवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते बघा. मी इथे कापड घेतलेला आहे. ब्लाऊज पीसचा कापड मी वापरत आहे. तर ब्लाऊज पीसच्या कापडाचे मी 2 चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. जेवढ्या आपल्या मापाची पिशवी शिवायची आहे त्या साईज मध्ये मी ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी याला अस्तर सुद्धा घेतलेला आहे. मी अस्तर पहिल्यांदाच या कापडाला जोडून घेतलेला आहे. हे बघू शकता, चारी बाजूने शिलाई मारून मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी मध्यभागी उभ्या मारून घेतलेल्या आहे. जेणेकरून काय होतं, हा जो अस्तर आहे ना तो कापडाला एकदम व्यवस्थित सेट होऊन जातो. म्हणजे त्याच्यानंतर आपण पिशवी वगैरे कधी धुतली तरी पण तो अस्तरचा झोल पडत नाही, तो व्यवस्थित कापडाला चिकटून राहतो. त्यासाठी मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही मी साईडचे जे कापड आहेत ते अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पिशवीला जे हँडल लावायचे त्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे. 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. त्याच्या साईडने मी अशी फोल्ड मारून इस्त्री मारून घेतलेली आहे. म्हणजे तो कापड व्यवस्थित सेट झालाय. त्याच्यानंतर आपल्याला मध्यभागी असं फोल्ड करून एक शिलाई मारायची आहे. तर इस्त्री मारून घेतल्यामुळे काय होतं, त्या फोल्डला आहे ना व्यवस्थित फिनिशिंग येते. हँडलला जी फिनिशिंग असते ना ती व्यवस्थित येते. त्यासाठी मी हे असं फोल्ड मारून इस्त्री मारलेली आहे. त्याच्यानंतर एक सिंगल फोल्ड मारून त्याला शिलाई मारून घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी हे 2 कलरचे ब्लाऊज पीसचे तुकडे वापरलेले आहेत. हे बघा, माझ्याकडे एक्स्ट्राचा जो उरलेला ब्लाऊज पीस होता त्याचे मी 2 कलरमध्ये तुकडे घेतलेले आहेत. हे 2x2 चे जे चौकोनी तुकडे मी कापून घेतलेले आहेत. एक हिरव्या रंगाचा आहे आणि एक लाल कलरचा आहे. आणि आपला जो ब्लाऊज पीस आहे तो ऑरेंज कलर मध्ये आहे. असं थोडासा मल्टी कलर मध्ये त्याला डिझाईन आहे. आणि हे 2 रंग मी वापरलेले आहेत, हिरवा कलरचा आणि लाल कलरचे हे पॅच वापरलेले आहेत. तर आता आपण पिशवी शिवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे 2 कापड आपण घेतलेले आहेत चौकोनी, त्याची जी वरची साईड आहे, पिशवीची जी वरची साईड आहे त्याला असं डबल फोल्ड मारून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी डबल फोल्ड मारते. हे बघा, पहिला फोल्ड आणि दुसरा फोल्ड अशी मी मारून घेते आणि इकडून शिलाई मारून घेते. दोन्ही कापडांना शिलाई मारून, दोन्ही कापडांना मी शिलाई मारून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे ही शिलाई मारून घेतलेली आहे. सरळ बाजूच्या मागच्या साईडने फोल्ड मारून मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, या पिशवीला हँडल लावून घ्यायचंय. तर हे पिशवीचे हँडल आहेत, त्या हँडलला पण मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. बघू शकता की एका साईडने शिलाई आलेली आहे. तर हे दोन्ही हँडल सेम मापाचे मापून घेतलेले आहेत मी. हे बघा, एक्स्ट्राचं जे थोडंसं आहे ते मी कट करून टाकते. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता हे आपल्याला काय करायचंय, हे जे पिशवीचा जो मागची बाजू जी आहे आणि ही जी पुढची वरची जी बाजू आहे, हे बघा, जिथे आता फोल्ड मारून शिलाई मारून घेतली तिथे हे हँडल मी लावून घेते. अशा पद्धतीने ठेवून मी हे हँडल लावून आपले झालेले आहेत. हे बघा, दोन्ही साईडने हँडल लावून झालेले आहेत. तर आता मेन आपल्याला जे काम काय करायचंय, जे खरं तर ह्या पिशवीची जी खासियत आहे, ज्याच्यामुळे ही पानाची पिशवी म्हणून ओळखली जाते, ते काम आपल्याला करायचंय. तर याची जी एक बाजू आहे ती मी ठेवून देते आणि एका बाजूवरती ही जी सरळ बाजू आहे ना, हे बघा, ही मागची बाजू आहे आणि ही समोरची बाजू आहे. तर सरळ बाजूवरती ना आपल्याला
हा जो कापड आहे ह्या कापडाला असं त्रिकोणमध्ये फोल्ड करायचं आहे, त्याच्यानंतर परत एकदा त्रिकोणमध्ये फोल्ड करायचं आहे. त्रिकोणमध्ये असं फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ही जी साईड आहे ना ती वरच्या साईडलाच ठेवायची आणि हे बघा अशा पद्धतीने त्रिकोणमध्ये फोल्ड मारून घ्यायचं, परत एकदा त्रिकोणमध्ये फोल्ड मारून घ्यायचं. आणि हा जो ओपन साईड जे आहे म्हणजे त्रिकोणचा जो टोक आहे तो या बाजूला आणि ओपन साईड या बाजूला, ही आपल्याला पिशवीच्या आतल्या साईडने शिलाई मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने ही जी ओपन साईड आहे ती पिशवीच्या ओपन साईडच्या बाजूने येईल आणि अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर एक हिरवा कलर आणि त्याच्यानंतर एक लाल कलर, सेम असंच मी पूर्ण पिशवीला मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. एकच साईडला या बाजूने, त्याच्यानंतर या बाजूने आणि नंतर या बाजूने 3 साईडने आपल्याला हे मारून घ्यायचंय. तर मी हे मारून घेते. तर बघू शकता एका साईडला आपली ही एक हिरवा एक लाल अशा पॅच मध्ये आपल्याला शिलाई मारून झालेली आहे. त्रिकोण त्रिकोण दिसत आहेत. आता या उरलेल्या 2 साईडला पण आपण तसंच त्याच पद्धतीने मारून घेऊया. बघू शकता तिन्ही बाजूने त्रिकोणवाले जे पॅच आहेत ते लावून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी आता हे साईडने जे काही धागे दोरे आले ते सगळे कट करून घेते आणि एका लेवलला करून घेते. ते व्यवस्थित झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी सरळ बाजू आहे त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या कापडाची जी सरळ बाजू आहे ती अशी समोरासमोर ठेवायची आहे. म्हणजे बघा दोन्ही बाजूने उलटी साईड झालेली आहे आणि याला आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण साईडने हे पाव इंच ठेवून शिलाई मारून घ्यायची. आतमध्ये पॅच मध्ये पण आपण पाव इंच सोडूनच शिलाई मारली होती. तर आता बाहेरच्या साईडने पण पाव इंच घेऊन आपण शिलाई मारून घ्यायची. तर इथे सुरुवातीला एक लॉक लावून घ्यायचा आणि तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची. तर मी आता तिन्ही बाजूने शिलाई मारून घेते. तर बघू शकता तिन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि डबल शिलाई मारून घेतलेली आहे या साईडून पूर्ण आणि मागच्या साईडने पण बघू शकता. आतमधल्या साईडून तर फिनिशिंग एकदम छान आलेली आहे. तर आता पिशवी आपण ओपन करून बघूया. बघू शकता किती सुंदर दिसते पिशवी, एकदम खूप छान वाटते. दोन्ही कोपरे तिचे एकदम व्यवस्थित आलेले आहेत बघू शकता आणि पॅच पण बाहेरच्या साईडला एकदम राहिलेले आहेत. असं बघितल्याच्या नंतर खूप छान वाटते. आणि सेम अशाच पद्धतीने माझे आजोबा पिशवी वापरायचे, तर अजूनही वापरतात. पण आता सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या मिळतात. पण या पिशवीची जी काय माया होती आणि जी काय छान वाटायचं ना ते काय वेगळंच होतं. तर आता ही पिशवी मी त्यांना देणार आहे आणि त्यांची पण काय या पिशवीबद्दलचा रिव्ह्यू आहे तो आता बऱ्याच वर्षानंतर अशी पिशवी त्यांना बघायला मिळणार आहे. आणि त्यांना पण मी विचारणार आहे तुम्हाला कसं वाटलं. व्हिडिओच्या शेवटला तर मला हे सगळं जोडता येणार नाही, पण मी गावाला गेल्याच्या नंतरला एक व्हिडिओ नक्की करणार आहे आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांच्या या पिशवीचा रिव्ह्यू पण देणार आहे. तर तुम्हाला ही पिशवी कशी वाटली ते हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि तुमची अशा पिशव्यांबद्दल काही आठवण आहे का तर ते पण सांगा. तुमच्या आजोबांनी अशी पिशवी वापरली आहे का तर ते पण सांगा. तर माझे मामाचे आजोबा तर खूप अशी पिशवी वापरायचे, त्यांच्याकडे नेहमी अशी पिशवी असायची म्हणजे असायचीच. आणि आता ते नाहीयेत, पण माझे पप्पांकडचे जे आजोबा आहेत त्यांना मी ही पिशवी देणार आहे
आणि ते पान खातात, तर याच्यामध्ये ते पान ठेवतात का तर बघूया. आणि ही पिशवी मी त्यांना देणार आहे. ऍक्च्युली या पिशवीला आपण अजून बरंच काही डेकोरेशन करू शकलो असतो, म्हणजे या साईडने अजून मणी वगैरे काय काय लावू शकलो असतो, पण एवढी झगमगवाली पिशवी ते वापरत नाहीत. अशी सिंपल आणि सोबरच पिशवी खूप छान वाटते. तर आतल्या साईडने पण बघा, शिलाई मध्यभागी 2-3 मारल्यामुळे पिशवीची फिनिशिंग एकदम खूप छान आलेली आहे, बघू शकता. आणि हँडल पण तिचे व्यवस्थित लागलेले आहेत. तर ऍक्च्युली फिनिशिंग खूपच छान आलेली आहे, मला तर खूप आवडली. आणि मी फर्स्ट टाइम ही पिशवी अशी शिवायची ट्राय केलेली आहे. मला आठवत होतं की अशी पिशवी ते वापरायचे पहिल्यांदा, तर म्हटलं आता मी पिशवी शिवूनच बघते, तर तुमच्यासोबत पण शेअर करते. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.